पी.एम. किसान सन्मान निधीचा लाभ घेणारे आणि ॲग्रेस्टॅक अर्थात शेतकरी ओळख क्रमांक योजनेत नावनोंदणी न केलेले सुमारे 61,000 शेतकरी असून ते आता जिल्हा प्रशासनाच्या रडारावर आले आहेत. या शेतकऱ्यांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात येणार असून पी.एम. किसानच्या योजनेच्या निकषात बसत नसल्यास त्यांचा लाभ बंद करावा असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. ही पडताळणी करण्यास महसूल तसेच कृषी विभागाला सांगण्यात आले आहे. डुडी यांनी याबाबत नुकतीच आढावा बैठक घेतली. त्यात हे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात प्रत्येक शेतकऱ्याला ॲग्रेस्टिक अर्थात शेतकरी ओळख क्रमांक योजनेत नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यात बहुतांश शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, मात्र काही शेतकऱ्यांनी त्याची अद्याप नोंदणी केलेली नाही. तसेच या शेतकरी ओळख क्रमांकाची संलग्नता कृषी विभागाच्या सर्वच योजनांसाठी केली आहे. हा क्रमांक असल्याशिवाय कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे पी.एम. किसान योजनेत सहभागी असलेले आणि ॲग्रिस्टिक योजनेत नाव नोंदणी न केल्याच्या शेतकऱ्यांविषयी जिल्हा प्रशासनाचे कठोर भूमिका घेण्याचे ठरवले आहे. त्यानुसार डुडी यांनी या 61,000 शेतकऱ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे निर्देश महसूल आणि कृषी विभागाला दिले आहेत. या पडताळणीत संबंधित शेतकरी पी.एम. किसान योजनेचे निकष पूर्ण न करत असल्यास त्याची ॲग्रिस्टिक योजनेत नोंदणी करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याला 22व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. मात्र जे शेतकरी पी.एम. किसान योजनेत नोंदणीही करत नाहीत अशा शेतकऱ्यांचा लाभ बंद करावा असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले आहेत. जिल्ह्यात प्रथम किसान योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या 5,70,700 इतकी असून त्यातील सक्रिय शेतकऱ्यांची संख्या 4,35,685 इतकी असून हे शेतकरी पी.एम. किसान योजनेचा लाभ घेत आहेत.